मराठी सिनेमा बदलत चाललाय आणि त्याचं वेगळेपण ह्या दोन्ही गोष्टी आता आपण पाहिल्यात। चित्रपट मांडण्यात होणारे बदल जसे आपण पाहतोय तसेच वेगवेगळ्या कलाकारांच्या जोड्या पडद्यावर आणण्याचा एक अनोखा प्रयत्न सध्या होऊ लागलाय। आज आपण अशाच मराठीतल्या नवीन, वेगळ्या आलेल्या आणि येणाऱ्या जोड्यांवर नजर टाकणार आहोत। उमेश घाडगे दिग्दर्शित वेलकम जिंदगी हा चित्रपट आपल्या समोर आला आणि त्यात सध्याच्या मराठी प्रेक्षकांचे आवडते चेहरे म्हणजे स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर कपल म्हणून पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र आले। सतत आत्महत्येचा विचार करणाऱ्या तरुणीला जीवन जगण्याचा नवीन दृष्टिकोन देणाऱ्या तरुणाची भूमिका स्वप्नीलने सिनेमात साकारली होती। कॉफी आणि बरंच काही हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी आपल्या समोर आला। प्रकाश कुंटे या तरुण दिग्दर्शकाने सादर केलेल्या या अगदी फ्रेश लव्ह स्टोरी मध्ये आपण वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे या जोडीला एकत्र येताना पाहिलं। वैभव आणि प्रार्थना यांच्या या नव्या कोऱ्या फ्रेश जोडीला प्रेक्षकांनीही चांगलीच पसंती दिली। त्यानंतर आला ऑनलाईन बिनलाईन। केदार गायकवाड दिग्दर्शित या सिनेमात इंटरनेटचं व्यसन या पिढीमध्ये किती खोलवर रुजलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न झाला। या सिनेमातही नव्याने इंट्रोड्यूस झालेला चेहरा म्हणजेच ऋतुजा शिंदे पाहायला मिळाली सिद्धार्थ चांदेकर सोबत आणि ही नवीन पेअरही तरुणाईने अगदी उचलून धरली। त्यानंतर आता ढिंच्याक एंटरप्राइज या सिनेमात आपण पाहणार आहोत भूषण प्रधान आणि मनवा नाईक यांना पहिल्यांदाच एकत्र येताना। निशांत सपकाळे दिग्दर्शित या सिनेमात पाहायला मिळणार आहे पहिला जॉब, त्यातल्या गमती जमती, त्यामधून होणाऱ्या ओळखी आणि मग त्या ओळखींचं नात्यांचं होणारं प्रेमात रूपांतर। प्रवीण तरडे आणि प्रणित कुलकर्णी दिग्दर्शित देऊळ बंद हा सिनेमाही लवकरच आपल्या भेटीस येणार आहे आणि या चित्रपटात आपल्याला रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर महाजनी आणि प्रियतमा चित्रपटातून पुढे आलेली गिरिजा जोशी ही नवीन जोडी दिसणार आहे। अध्यात्म व विज्ञान यांची सांगड कशी होते हा या चित्रपटाचा विषय असेल। आपल्या समोर आलेल्या आणि येणाऱ्या ह्या काही नवीन जोड्या तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा आणि याशिवाय कोणत्या नवीन जोड्यांना तुम्हाला पडद्यावर पाहायचे आहे याबाबतची ही कमेंट आमच्या या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका। नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि तुम्ही बघताय राजश्री मराठी।